अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। माझे सगळे स्वामी भक्त स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं 21 दिवसांची किंवा 11 दिवसांचे पारायण करत असतील। सामूहिक पारायणाला म्हणजेच गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले असतील। सगळे याग, चंडी याग, स्वामी याग, गणेश याग, कुंकुमार्चन ह्या सगळ्या सेवा माझे सगळे स्वामी भक्त करत असतील। माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना सप्ताह काळामध्ये बरेचसे सुंदर अनुभव असे येत असतात। पण तुम्हाला माहिती आहे का, आपले दुःख, अडचणी, संकटे कोणत्याही गोष्टींवरती मात करण्यासाठी किंवा तुम्हाला ह्या गोष्टी करायला भेटल्या नसतील किंवा तुमच्याकडनं कोणतीही सेवा झाली नसेल, पण तुम्हाला मी आवर्जून सांगेल की तुम्ही केंद्रात जाऊन आजपासून किंवा तुम्ही हा जेव्हा व्हिडिओ बघणार तेव्हापासून तर तुम्ही ही जर सेवा केली, तुम्ही ही सप्ताहकाळात करू शकतात किंवा सप्ताहकाळ संपला तरी चालेल, पण ही सेवा खूप महत्त्वाची सेवा आहे आणि सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे। दत्त महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील। म्हणून आवर्जून तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय आवर्जून करून बघा। तुमच्यात अडलेली कामे, तुम्हाला जे काही तुमच्या मनात असेल इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्हाला कोणतेही संकट, अडचणी, दुःख, नजरबाधा, नजरदोष सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यात उच्च कोटीची दत्त महाराजांची ही सेवा आहे। तुमच्याकडनं कोणतीही सेवा तुमच्याकडनं झालेली नसेल तर आवर्जून ही सेवा तुम्ही दत्त जयंतीपर्यंत किंवा तुम्ही कंटिन्यू ही सेवा करू शकतात। सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजेच औदुंबराला प्रदक्षिणा घालणे। 11, 21, 51, 108 जर तुम्ही प्रदक्षिणा घातल्या तर असं म्हणतात की दत्तांचा वास असतो आणि दत्त महाराजांना ज्यावेळेस आपण औदुंबराला प्रदक्षिणा घालत असतो त्यावेळेस आपल्यावरती दत्त महाराजांचा भरपूर आशीर्वाद असतो। म्हणून ही सगळ्यात महाराजांची उच्च कोटीची सेवा आहे। ज्यावेळेस आपण दर्शनाला जातो त्यावेळेस आपण महाराजांच्या केंद्रात किंवा मठात गेल्यानंतर औदुंबराचं वृक्ष असतं आणि त्या औदुंबराच्या वृक्षाला जर तुम्ही प्रदक्षिणा केल्या तर तुमच्या सगळ्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि इच्छापूर्तीसाठी सगळ्यात सुंदर अशी सेवा म्हणजे महाराजांची प्रदक्षिणा सेवा आहे। म्हणून तुम्ही दत्त महाराजांचा तुमच्यावरती आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी दत्त जयंतीच्या दिवशी महाराजांना तुम्हाला खरंच प्रसन्न करायचं असेल किंवा महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी तुम्ही ही दत्त जयंतीच्या दिवशी ही सेवा केली तरी चालणार आहे आणि त्या दिवसापासून तुम्ही कंटिन्यूही केली तरी चालेल। तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि महाराज नक्की पूर्ण करतात। माझे सगळ्या स्वामी भक्तांना दत्त जयंतीला बसलेले असतील, बरेच अनुभवही आले असतील, तर महाराजांचे कोणते कोणते अनुभव तुम्हाला आले आवर्जून तुम्ही नक्की शेअर करा। आजचा छोटासा उपाय किंवा आजची सेवा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स सांगा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला महाराजांचे कोणते कोणते अनुभव आले। आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।